नमस्कार. चला आज आपण महाराष्ट्रातल्या एका मोठ्या सरकारी योजनेबद्दल बोलूया. लाडकी बहीण योजना. ही योजना सध्या एका मोठ्या चर्चेत सापडली आहे आणि ह्या योजनेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, ज्यामागे एक धक्कादायक कारण आहे. हा आकडा बघा, 1,25,000. हो, मराठवाड्यातल्या तब्बल 1,25,000 महिला आहेत या ज्यांना लाडकी बहीण योजनेतून मिळणारी मदत थांबवली जाण्याची शक्यता आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येने महिला अपात्र कशा काय ठरू शकतात? हे सगळं समोर आलंय एका मोठ्या सर्वेक्षणानंतर, आणि याच सर्वेक्षणामुळे आता या 1,25,000हून अधिक महिलांचं अनुदान थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हजारो अपात्र लाभार्थी समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांसमोर एकच मोठा प्रश्न उभा राहिलाय, ही सिस्टेममधली काहीतरी चूक आहे की मग हा जाणीवपूर्वक केलेला एक मोठा घोटाळा आहे? बरं, तर या सगळ्या तपासाची सुरुवात झाली तरी कशी? तर अधिकाऱ्यांना संशय आला की अनेक जण योजनेचे नियम सरळ सरळ धाब्यावर बसून लाभ घेत आहेत, आणि मग खरी चौकशी सुरू झाली. सत्य शोधून काढण्यासाठी शासनानं एक वेगळीच युक्ती वापरली. त्यांनी थेट ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच ही पडताळणी करण्याची जबाबदारी दिली, एका गुप्त मोहिमेसारखी. तर या मोहिमेची सूत्र आली अंगणवाडी सेविकांच्या हाती. पुढचा जवळपास 1 महिना त्यांनी खऱ्या अर्थानं गुप्तहेरांसारखं काम केलं आणि घरोघरी जाऊन तपासणी केली. त्यांच्या या सुमारे 6 महिन्याच्या तपासात 2 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं गेलं. पहिलं म्हणजे लाभार्थी महिलेचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त तर नाही ना, आणि दुसरं, एका रेशन कार्डवर एकापेक्षा जास्त महिला तर लाभ घेत नाहीयेत ना. ह्याच 2 नियमांचं उल्लंघन होत असल्याचा संशय होता. चला आता बघूया की या तपासातून नक्की काय समोर आलं. आकडेवारी खरंच धक्कादायक होती. यात मुख्यत्वे 2 प्रकारचे अपात्र अर्जदार सापडले. या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे हे बघा. या 2 प्रकारांमध्ये मिळून जवळपास 1,25,000 महिलांना अपात्र म्हणून ओळखण्यात आलं. म्हणजे विचार करा, ही संख्या किती मोठी आहे. आणि हे आकडे 2 वेगवेगळ्या पण तितक्याच गंभीर समस्या दाखवतात. एकीकडे जवळपास 85,000 महिला अशा होत्या जिथे एकाच रेशन कार्डवर एकाहून अधिक महिलांनी नोंदणी केली होती, तर दुसरीकडे 40,000हून अधिक महिलांनी त्यांचं वय 65 पेक्षा जास्त असूनही खोटी कागदपत्र देऊन लाभ मिळवला होता. मग आता पुढे काय? या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर मराठवाडा विभागानं एक मोठं पाऊल उचललं आहे. त्याने शासनाला या सगळ्या महिलांचं अनुदान थांबवण्याची अधिकृत शिफारस केली आहे. आणि म्हणूनच अनेक लाभार्थ्यांना कुठलीही अधिकृत घोषणा होण्याआधीच गेल्या 2-3 महिन्यांपासून अनुदान का मिळत नव्हतं याचं कारण आता स्पष्ट झालं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तपासणी पूर्ण झाली आहे, अहवाल सादर झाला आहे आणि आता चेंडू पूर्णपणे सरकारच्या कोर्टात आहे. या 1,25,000 महिलांच्या भवितव्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. आणि यामुळे आपल्यासमोर एक अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या महिलांना कायमस्वरूपी अपात्र ठरवलं जाईल की त्यांना त्यांची चूक सुधारण्याची एक दुसरी संधी मिळेल? या एका उत्तरावर हजारो कुटुंबांचं भवितव्य आणि सरकारी योजना कशा राबवल्या जातात याचं भविष्य अवलंबून आहे.